आज वसुबारस आहे। गायीची संध्याकाळी पूजा करून आल्यानंतर तुम्हाला एक वस्तू घरी आणायची आहे। यासोबतच गायीची आज पूजा करण्यासाठी वसुबारसचा शुभ मुहूर्त कुठला आहे आणि गायीला प्लीज एक पदार्थ जो आहे तो तुम्ही खाऊ घाला किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा तो नैवेद्य म्हणून दाखवू शकता। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। वसुबारस जो आजचा दिवस आहे खूप महत्त्वाचा आहे। सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा गायीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं। गायीला आपण गोमाता म्हणजेच आई समजून तिची सेवा करत असतो। गायीच्या अंगी 33 कोटी देवांचा वास असतो आणि दिवाळीची खरी सुरुवात गायीची पूजा करून म्हणजेच वसुबारस आजच्या दिवसापासून आपण करत असतो। आणि धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी, आता बघा उद्या धनत्रयोदशी आहे तर त्याच्या आदल्या दिवशी आपण वसुबारस साजरा करतो। तर वसुबारसचा अर्थ काय आहे बघा, वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस, त्यामुळे आजच्या दिवसाला वसुबारस असं म्हटलं जातं। या दिवशी ज्यांच्या घरी गायी आहेत तर त्यांची गायीची तिच्या वासरासह पूजा करतात। आणि समजा शहरांमध्ये आपण राहतो, आपल्या घरी गाय नाही आहे तर आपण तिची मूर्ती स्वरूपात किंवा फोटो असेल तर त्याची आपण पूजा करत असतो, नैवेद्य त्या फोटोला अर्पण करतो। गाय स्वतः असेल तर गायीला आपण खाऊ घालत असतो, पण गायीची पूजा करायचीच आहे। एकट्या गायीची पूजा केल्यामुळे 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं बघा। सॉरी, खूप महत्त्वाचा दिवस आहे। गायीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। अत्यंत छोटी पण खूप लाभदायी शुभकारी अशी पूजा असते। वसुबारसचा आजचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 7:53 तुम्ही गायीची पूजा करू शकतात किंवा नाही जमते तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री तुम्हाला 9 वाजले 10 वाजले तरीही चालेल, पण प्लीज गायीला तुमच्या इथे जवळपास कुठे असेल तिथे नैवेद्य तुम्ही अर्पण करा। यासोबत बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरी तुमच्या इथे पूजा मांडून संध्याकाळी पूजा मांडली तरी चालेल, कारण बऱ्याचशा स्त्रिया वर्किंग आहे। दिवाळीच्या आठवड्या 2 आठवड्या सुट्टी कोणालाच नसते आजकाल, तर त्यामुळे तुम्ही संध्याकाळी पूजा मांडा पण पूजा करा। आपल्याला या दिवशी माहिती आहे सगळ्या स्त्रिया अगदी लवकर उठून आपण आपल्या घराच्या बाहेर रांगोळी काढली असेल तर या गोष्टी तर आता हे 4-5 दिवस करायच्याच आहे। आपल्याला पाण्यामध्ये बघा तुम्ही गंगाजल गोमूत्र 1-2 थेंब टाका आणि रोज तुम्ही शरीराचं शुद्धीकरण करा, म्हणजे आपण हे 4-5 दिवस जे काही सेवा वगैरे करणार आहे त्याचा आपल्याला भरपूर पुण्य मिळेल। आणि या दिवशी बघा आपल्याला गायीला ओवाळून तिची पूजा करायची आहे। मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे, नक्की बघा। समुद्र मंथनातून ज्यावेळेस 14 रत्न बाहेर पडली तर त्यातूनच कामधेनूची उत्पत्ती झाली, म्हणजे गायीची उत्पत्ती झाली, म्हणून गायीला विशेष महत्त्वाचं स्थान दिलं जातं। गायीची सेवा केल्यामुळे कुटुंबामध्ये सुख समृद्धी आनंद भरभराटी येते। मी सगळं इन डिटेल व्हिडिओ याचा केलेला आहे। तर बघा जेव्हा तुम्ही आज गायीची समजा गोठ्यामध्ये जाऊन तुम्ही पूजा करणार असाल तर पूजा केल्यानंतर गायीच्या पायाला आपल्याला पाण्याचा अर्घ्य द्यायचा आहे, पायावर पाणी टाकायचं आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, गायीला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि गायीला गुळ बघा या दिवशी गहू आणि मुगाची डाळ गायीला खाऊ घालू नका। गायीला गूळ खाऊ घालायचा आहे किंवा बघा गोठ्याच्या बाहेर चारा विकायला असतो तो विकत घेऊन तुम्ही खाऊ घाला। आता बघा आजच्या दिवशी बरेचसे जण गायीला खाऊ घालतात त्यामुळे गायी कधी कधी खात नाही, पण तिथे तुम्ही ठेवून या। तिथे बघा आता आमच्या इथे नाशिकला पण गोठा आहे, तिथे बाहेर ते दादा असतात तर आपण त्यांना पैसे द्यायचे, ते चारा देतात, तो चारा ते त्यांच्या पुढ्यामध्ये गायीच्या पुढ्यात आपल्याला टाकायचा असतो, असं तुम्ही करू शकतात। पण चुकून पण गहू आणि मूग जे आहे तर ते आज गायीला खाऊ घालायचे नाही आहे। यासोबतच गायीला आज उडदाचे जे वडे असतात तर ते खाऊ घालण्याला जास्त महत्त्व आहे। उडदाचे वडे तुम्ही खाऊ घालू शकतात, बाजरीची भाकरी जी आहे तर ती सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात गायीला। आणि बघा मी उद्या तुमच्यासोबत नक्की पोस्ट शेअर करेल कम्युनिटी पोस्टला। माझे मिस्टर आणि मी आणि मुलगी आम्ही दरवेळेस जाऊन गायीची पूजा करत असतो। आणि गायीची पूजा केल्यानंतर गायीच्या पायाखालची जी माती आहे थोडीशी का होईना एवढीशी माती तुम्हाला आणायची आहे, कागदामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून आणा। ती माती तुम्हाला रात्रभर तुमच्या घरामध्ये देवघराजवळ तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालेल, ती माती रात्रभर तुम्हाला ठेवायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी ती माती जी आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही कुंड्या लावलेल्या असतील तिथे तुम्ही टाका किंवा तुम्ही नदीमध्ये पाण्यामध्ये विसर्जित केली, त्याच्याने काही प्रदूषण होणार नाही आहे। तलावामध्ये वगैरे तुमच्या इथे जी सोय आहे तिथे तुम्ही टाकू शकता। अत्यंत पवित्र अशी ही माती आहे। गाई साक्षात देवी, तिच्या पायाखालची माती आपण आणणार आहे। ती घरी माती आणायची आहे, कागदाच्या पुडीमध्ये तुम्हाला ती कागदावर ठेवायची आहे, त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, स्पर्श करून नमस्कार करायचा आहे। घरातल्या सगळ्यांनी त्या गायीच्या पायाखालच्या मातीला स्पर्श करायचा आहे। ती माती रात्रभर तुम्हाला तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती माती जी आहे ती तुमच्या घरातील तुम्ही झाडांना टाकली तरी सुद्धा चालेल किंवा विसर्जित केली तरी सुद्धा चालेल। ही बघा या मातीमध्ये गायीच्या बघा प्रत्येक गोष्टीचा किती आपल्याला उपयोग असतो।
गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, आपण गाईपासून जे तूप वगैरे असतं त्यापासून बनवलेल्या गोष्टींपासून पंचगव्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं. वाईट नजर बाधा काहीही लागली असेल तरी ती निघून जाते. तर त्यामुळे नक्की तुम्ही गाईच्या पायाखालची माती आणा, तिची पूजा करा, रात्रभर ती ठेवा. घरातली मोठ्यात मोठी नकारात्मकता, वाईट नजर, करणी बाधा जे काही घराला लागलेलं असेल तर ते निघून जाईल. खरंच खूप महत्त्वाचा आणि खूप हा प्रभावी आणि अनुभवी उपाय आहे. नक्की करून बघा. तुमच्या इथे थोडंफार समजा लांब गोठा असेल तरी चालेल. तुमच्याकडे दूध येतं ना, म्हणजे नक्कीच जवळपास 4-5 किलोमीटरच्या इथे तरी कुठेतरी गोठा असतोच. आणि आजकाल शहरांमध्ये सुद्धा गोठा असतो, गोशाळा असते, तिथे जाऊन तुम्ही करा हा उपाय, ही पूजा, तरीसुद्धा चालेल. आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गाईच्या अंगी, जिच्या पोटी 33 कोटी देवांचं स्थान असतं, तिची तुम्ही नक्की पूजा करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.